मित्रांनो, तुम्हाला कधीच गॅस होणार नाही. पोटात कुजलेली सगळी कहाणी येईल बाहेर. आठवड्यातून एकदा फक्त या भाजीचा ज्यूस नक्की प्या. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली एक भाजी आहे, जी 3 दोष आपल्या शरीरातले संतुलित करतं. ते म्हणजे वात, पित्त आणि कफ. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम आणि फायबर हे भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे. त्याचे काय फायदे आहेत आणि आपल्या शरीरासाठी त्याचे काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओ थ्रू आता पुढे जाणून घेणार आहोत. हेल्थ बेनिफिट्स ऑफ बॉटल गार्ड एम्प्टी स्टमक. म्हणजे दुधी भोपळा ही एक भाजी आहे जी प्रामुख्याने उन्हाळ्यात मिळते, परंतु ती वर्षभर सहज उपलब्ध असते. लोक ती भाजी खीर म्हणून, एखादा रायता म्हणून किंवा त्याचा दुधी भोपळ्याचा रस म्हणूनही खातात. ही एक हलकी, थंड आणि सहज पचणारी भाजी आहे जी शरीराला आतून थंडावा देते आणि आपल्याला ऊर्जा प्रदान करते. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली एक भाजी आहे जी आपल्या शरीरातले दोष दूर करते. वात, पित्त आणि कफ सारखे. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदात भोपळ्याचा रस हा हृदयरोगासाठी खूप उत्तम असतो. ज्यांना हृदयरोगाचा आजार आहे, लठ्ठपणा आहे, पचन समस्या आहे, अशा लोकांसाठी दुधी भोपळ्याची भाजी फार उपयुक्त आहे. ही भाजी शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते. यकृत आणि मूत्रपिंडाचे आरोग्य राखते. सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने आम्लपित्तासारखे, बद्धकोष्ठता आणि रक्तदाब म्हणजे बीपी यापासून आपल्याला आराम मिळतो. दुधीचा वापर ताण कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी तसेच त्वचेचा रंग सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो. आयुर्वेदिक तज्ञ आणि योगगुरू बाबा रामदेव असं म्हणतात की आयुर्वेदिक ग्रंथामध्ये भोपळ्याचे वर्णन हे एक थंड देणारे भाजी आणि हृदयासाठी फायदेशीर असं केलं आहे. त्याचा दुधीचा रस आपण नियमितपणे प्यायल्याने शरीराचे तापमान आपलं संतुलित राहतं, पचनशक्ती सुधारते आणि एकूण आपलं आरोग्य सुधारतं. हे रस प्यायल्याने लठ्ठपणा नियंत्रित होण्यास मदत होते. तसंच दररोज दुधी भोपळ्याचा रस घेण्याने शरीरात होणारे बदल काय आहेत ते नक्कीच पुढे जाणून घेऊयात. पोटातील गॅस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्लता दूर करते. दुधीच्या रसात मुबलक प्रमाणात आहारातील फायबर आणि पाणी असते, जे पाचक एन्झाईम सक्रिय करण्यास मदत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने आपलं पोट स्वच्छ होते, आम्लता कमी होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. त्यामुळे दिवसाची आपली सुरुवात ही निरोगी आरोग्याने होते. म्हणूनच दुधी भोपळ्याचा असा एक वापर होतो आणि शरीराला विषमुक्त सुद्धा करते. म्हणजे या गोड रसात नैसर्गिक विषमुक्ती करणारे गुणधर्म हे असतातच, जे शरीरातील अशुद्धता स्वच्छ करतात आणि ते यकृत आणि मूत्रपिंडात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हे शरीर स्वच्छ करतं आणि आतून आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतं. याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढते आणि आपलं शरीर खूप निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते. यामुळे रक्तदाब सामान्य होतो, म्हणजे बीपी सिस्टीम चांगली राहते. दुधीच्या रसात पोटॅशियम असतं, जे शरीरात सोडियमची पातळी संतुलित करतं, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतं. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी दररोज सकाळी दुधीचा रस घेतल्यास ते दिवसभर सामान्य रक्तदाब राखू शकतात. हा रस हृदयरोग राखण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. म्हणून दुधीचा बीपी कंट्रोल करण्यासाठी हा खूप उत्तम असा पर्याय आहे. दुधीचा रस तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतल्याने त्याच्यावर खूप छान असा म्हणजे आपल्या शरीरावर खूप छान याचा परिणाम होतो. तसंच दुधी भोपळा हे वजन कमी करण्यासाठी खूप उत्तम असं भाजी आहे किंवा तुम्ही त्याचा रस म्हणूनही करू शकता. जर तुम्हाला तुमचं वाढलेलं वजन नियंत्रित करायचं असेल तर दुधी भोपळ्याचा रस वापरून पहा. पाणी, कमी कॅलरीज आणि फायबरने समृद्ध असलेलं हे रस तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतं आणि भूक नियंत्रित करायला मदत करतं आणि तुमचं चयापचय वाढवतं. दररोज या ज्यूसचं सेवन केल्याने तुमचं वजन कमी करण्यास मदत होते आणि संतुलित आहार घेतल्यामुळे तुमचं
संतुलित आहार घेतल्याने सक्रिय राहून हा ज्यूस पिऊन तुम्ही आपलं सहज वजन कमी करू शकता. त्याच्यामुळे दुधीचं ज्यूस, दुधीची भाजी किंवा तुम्ही दुधीचं रायता, तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते तुमच्या जेवणामध्ये, आहारामध्ये त्याचा नक्कीच समावेश करा. त्वचेसाठी हे योग्य टॉनिक ठरतं. म्हणजे दुधीच्या रसात अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि पाणी भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत करतात. तसंच आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. आणि हा रस त्वचेला आपल्याला आतून हायड्रेट ठेवतो, ज्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरील एक नैसर्गिक चमक मिळते. त्याच्यामुळे दुधी भोपळा तसंच आपल्या दुधी भोपळा ऊर्जा वाढवते. म्हणजे दुधीच्या रसात एक नैसर्गिक त्याच्यामध्ये साखर असते, जी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय त्वरित ऊर्जा प्रदान करते. सकाळी जर याचं रस सेवन केल्याने आपल्या शरीरात कमी कॅलरीज वापरताना ऊर्जा वाढते. तसेच दिवसभर आपल्याला फ्रेश आणि ताजेतवाने वाटतं. ऊर्जा वाढवण्याचा हा एक उत्तम असा मार्ग आहे. तसंच दुधी भोपळ्यात पाणी भरपूर प्रमाणात आहे, फायबर आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ही भाजी पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते आणि शरीरातील आपली उष्णता कमी करते. नियमित याचं सेवन केल्याने हृदय निरोगी राहतं, त्वचा आपली तजेलदार फ्रेश राहते आणि आपल्या शरीराला आवश्यक असलेला ताजेतवाना आतून जे फ्रेशनेस आहे ते या भाजीतून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात. तीच दुधी भोपळा ही भाजी पचायला खूप हलकी आहे आणि तसेच खूप पौष्टिक सुद्धा आहे. शरीर शुद्ध करणारी ही भाजी आहे. यात व्हिटॅमिन ए आणि सी, पोटॅशियम आणि फायबर असते. ही भाजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तदाब म्हणजेच बीपी नियंत्रणात ठेवते, पाचन शक्ती सुधारते आणि शरीरातील विष असलेले विषद्रव्ये बाहेर टाकते. दुधीचे सेवन केल्याने त्वचा, केस आणि यकृत निरोगी राहतात आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. म्हणजे त्वचेबरोबर केसांसाठी सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी उत्तम ठरते आणि आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवत असते, उष्णतेचं प्रमाण टिकून ठेवत असते. तर दुधी भोपळा ही भाजी मुख्यतः आपल्याला उन्हाळ्यात पाहायला मिळते, पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतो. या काळात तो ताजा आणि रस्साळ असतो. तुम्ही दुधीचे रस किंवा दुधीचं थालीपीठ, सूप करू शकता, हलवा बनवू शकता, थंड पेय, दुधी ज्यूस आणि भाजीचे विविध पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ शरीराला थंडावा देतात, आपली पाचन शक्ती सुधारण्यास मदत करतात, वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे आणि हृदय तर निरोगी ठेवतातच. म्हणून दुधी ज्यूस हे अशा प्रकारे तुम्ही खाल्ल्याने तुमच्या शरीराला खूप छान असे त्याचे बेनिफिट्स मिळतात. म्हणून उन्हाळ्यात, पावसाळ्यात जेव्हा कधी दुधी भोपळा असेल तर दुधी भोपळ्याची भाजी तुमच्या आहारात नक्कीच त्याचा समावेश करून घ्या. दुधी भोपळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अनेक महत्वाचे अवयव मजबूत होतात. यात असलेले पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी, यकृत, आपल्या शरीरातील यकृत, हृदय, पोट आणि मूत्रपिंड यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. म्हणजे आपल्या शरीरासाठी किती उत्तम आहे तुम्ही बघू शकता. हे पाचन संस्था सक्रिय ठेवते, बीपी नियंत्रणात आणते आणि शरीरातील नको असलेले आपले विषारी द्रव्य असते ते लघवीमार्फत बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच दुधी भोपळा ही भाजी सर्व वयोगटातील कोणीही लोक सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. लहान मुलांपासून ते अगदीच वृद्धांपर्यंत प्रत्येकाने ही भाजी सेवन करावी. लहान मुलांसाठी ही पचायला एकदमच हलकी असून त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. तरुणांसाठी वजन नियंत्रित करते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप मदत करते. मध्यमवयीन आणि वृद्धांसाठी दुधी भोपळा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो, हृदय आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारतो आणि शरीरातील उष्णता कमी करते. दुधी उकडून त्याचे सूप, भाजी, हलवा किंवा ज्यूसच्या स्वरूपात खाल्ल्यास त्यातील पोषक तत्वे आपल्याला सहज मिळतात. आणि ही भाजी जर तुम्ही रात्री करण्यापेक्षा सकाळी किंवा दिवसभरात कधीही त्याचे सेवन केलं किंवा खाल्ली तर त्याचे आपल्या शरीराला परिणामकारक असे खूप छान असे त्याचे बेनिफिट्स मिळतात. नियमितपणे दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास आपलं शरीर निरोगी राहतं, ताजतवाने आणि ऊर्जावान राहतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची हेल्थ विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन छानशा टॉपिकवर.
धन्यवाद.